सागराची गाज आणि लाल मातीचा साज, कोकणच्या सौंदर्यावर फक्त निसर्गाचाच राज. जिथे डोळे थकतात पण मन मात्र भरत नाही, अशा या स्वर्गीय कोकणाच्या भाग दुसऱ्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम हरिहरेश्वर. आज आपण निघालेलो आहोत दर्शनाला हरिहरेश्वरच्या. माझी गाडी काढत नाही आहे, प्रीतमच्या गाडीवरच माझी गाडी काढली नाही मी आज, प्रीतमच्या गाडीनेच जाणार आहोत. कारण की मग तिकडे सगळं जायचं समोरच, पुढे जास्त नाही, 5-6 किलोमीटरचं अंतर आहे. तर चला मग डायरेक्ट आपण मंदिरात भेटू आणि सोबतच काय सिनेमॅटिक शॉर्ट्स वगैरे दाखवेल आणि जर काय इंटरेस्टिंग वाटलं तर ही सांगेल तुम्हाला. आता आपण पोहोचलेलो आहोत, म्हणजे हॉटेलवरून आपण निघालो आहोत. 15 पण नाही 10 मिनटं तिथं पोहोचलो आपण मंदिराकडे. लास्ट टाईम मी इथं थांबलेलो बघा. लास्ट टाईम हे हॉटेल होतं आणि हे सेकंड फ्लोअर दिसतोय, तर सेकंड फ्लोअरवर मी थांबलेलो. इथून डायरेक्ट व्ह्यू होता बीचचा. मला हे हवं होतं ॲक्च्युली, बट तो हॉटेलच बंद आहे, त्याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे हॉटेलचं. शेवटी आपण येऊन पोहोचलेलो आहोत. दक्षिण काशी त्याला म्हणतात, असं हरिहरेश्वर मंदिर तुम्ही बघू शकता. हे बघा, हे मेन मंदिर आहे. तर पुढे कालभैरवचं मंदिर आहे. दोघांना व्हिजिट करताना तुम्हाला प्रॉपर एक दाखवतो. जर अलाव केलं शूट करायला तर मी शूट करून मला दाखवेल की एकंदरीत कसं मंदिर आहे. आणि ते चला मग. तर सागराच्या गर्जनेत आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण म्हणजे हरिहरेश्वर. याला दक्षिण काशी सुद्धा म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार ही ऋषी अगस्त्यांची तपोभूमी. इथल्या 4 दिशांना असलेले डोंगर साधे डोंगर नसून ते साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाता पार्वती यांचे प्रतीके मानले जातात. मुख्य लिंगाचं स्वरूप पण तसंच काहीतरी आहे, तेही तेच दर्शवतात. इतिहासाची पाने चालली तर या मंदिराला मराठा साम्राज्याचा वारसा लाभला आहे. आज जे भव्य मंदिर आपण पाहतो त्याचा जीर्णोद्धार 1723 थोरले बाजीराव पेशवे यांनी केला होता. पेशवांचे हे कुलदैवत म्हणूनच याला राजवाडा हा मान आहे. येथील एक परंपरा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुख्य शिवलिंगाचे दर्शन घेण्याआधी क्षेत्राचे रक्षक श्री कालभैरव योगेश्वरी यांचे दर्शन घेणे बंधनकारक मानले जाते. असे म्हणतात की कालभैरवाच्या परवानगीशिवाय या क्षेत्राची यात्रा पूर्ण होत नाही. इथे आल्यावर मनाला जी शांतता मिळते ती शब्दात मांडणे कठीण आहे. हे फक्त दर्शन नाही तर तो एक अनुभव आहे. हरिहरेश्वर, जिथे भक्तीला निसर्गाची जोड मिळते. हर हर महादेव. चला तर मग निघूया तिथून. आपल्याला लांबचा पल्ला पण गाठायचा आहे. ते पुढे आम्हाला ज्यूस सेंटर मिळालं. उसाचा रस पितोय. नाश्ता नंतर करू, त्याची वडापाव एक खाईल. त्यानंतर मग कसं रूम चेकआउट करायचं लवकर. म्हणजे 11 वाजलेले आणि 11:30पर्यंत टायमिंग दिला त्याने आम्हाला. तर लवकरात लवकर चेकआउट करू आणि सोबत आम्ही तिथून निघू. कुठे थांबून तिथे नाश्ता वगैरे करता येईल आणि सोबत आपल्याला लवकरात लवकर आज रात्रीपर्यंत पोहोचायचं पण आहे. आणि सगळे कोस्टल रूम घेऊन तर तेवढं आपल्याला ऍडजस्ट करणं गरजेचं आहे. ऑल सेट? यस सर, ऑल सेट टू गो. काय बोलायचं आहे? काय नेक्स्ट डेस्टिनेशन आज का दिन स्टार्ट कर रहे हैं हम लोग ऐसे भी, मीन्स ड्राइविंग का. एंड प्लान है कि हम पहुंचेंगे गणपतिपुर, राइट? यस. लेट्स गो. देखते हैं अभी कितना बज गया. मेरे को लगता है अभी 12 तो बज गया. एंड कब पहुंचेंगे देखते हैं. लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करूयात. बघा सगळे सेट झालेले आहेत, ऑलमोस्ट झालेले आहेत. आपली पण गाडी लोडेड आहेत मस्त वेगळी. तयारी झालेली आहे. आता आपण इथून निघूयात हरिहरेश्वरवरून बागमाडला जेट्टी करत पुढे. आज संध्याकाळपर्यंत गणपतीपुळे पोहोचायचा प्लॅन आहे आणि तो ऑब्व्हियसली पोचावंच लागणार कारण की आमचं ते डेस्टिनेशन असल्यामुळे. पण एक इश्यू होऊ शकतो, तिथे आम्हाला रूम मिळेल नाही मिळेल, म्हणजे राहायला रूम रात्रीसाठी सोय. आणि जेवढं लवकरात लवकर पॉसिबल तिथं पोहोचायचा प्रयत्न करूयात. पण सोबत आपल्याला आपली कोस्टल राईड चालू ठेवायची आहे आणि आपल्याला कोस्टल रोड सोडायचा नाही आहे. हे माझा मोटो आहे. बस एवढंच. आता डायरेक्ट मोटो ब्लॉग सेटअपमध्ये मिळतो तुम्हाला.
साले देखो भाई, समझ गया, मैं देख के ही तो फास्ट डाल दिया तब तक क्या हो. तो इधर से नहीं आना चाहिए था तेरे को. इधर से इधर से आओ. इधर से आता डायरेक्ट. उधर लगा. सध्या आपण पोचलेलो आहोत बागबानला जेट्टीजवळ. आणि बघा जेट्टी येते येते तुम्हाला दिसत असेल तर बघा. मध्ये माझा माईकचा थोडा इश्यू झाला. माईकचा नंतर कळलं की ते कॅमेराचा इश्यू होता. तर मी कॅमेरा फॅक्टरी रिसेट केला तर ते चालू झालं. आता आपण त्या साईडला जाऊयात. आता जस्ट बागबांडा जेट्टीमध्ये अनबोर्ड झालेलो आहे. ले क्या दे रहा है? माझा आहे द्या. यही आहे क्या? किती आले? थंडा ना सेम थंडा. थंड नाही आहे पण तिथे ब्रिजचं काम चालू आहे. काही वर्षातच तिथे ब्रिज बांधून होईल. तुम्हाला मी दाखवतो झूम करून. आता बोटवरून निघालो आम्ही. हे बघा इथे काम चालू आहे ब्रिजचं. म्हणजे आपण जे आता जेट्टी घेऊन आलो तर हे जर ब्रिजचं काम झालं तर मग टेन्शनच नाही. हे बघा वॉट अ नजारा यार, वॉट अ नजारा. याचीसाठी केला होता हा अट्टास. कसं वाटतं तुम्ही सांगा एकदा. कोकण 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 म्हणजे नेमकं काय याचं जर खरंच तुम्हाला उत्तर हवं असेल ना तर तुम्ही प्लीज एकदा याच आणि एकदा कोकणची किनारपट्टी एकदा अनुभवाच. त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की कोकणाचा अर्थ काय. असा समुद्रकिनारा अनुभवायला मिळणं काहीतरी नशीब घेऊनच जन्माला आलो मी. असं कधी कधी वाटतं मला. असं फिल्मी डायलॉग नाही मारत आहे बट खरंच मनापासून एक गोष्ट वाटते मला. तुम्हाला ऐकायला येत असेल कदाचित लाटांचा आवाज. किती छान वाटते बघा ना. तुम्हाला दिसत असेल. काय बीच आहे यार लिटरली. नेक्स्ट टाईम दादासोबत येणार माझ्या मी. त्याला खूप यायची इच्छा आहे. त्याला बोललो मी आता. बाय द वे माझा मोठा भाऊ त्याने लिटरली म्हणजे त्यानेच पॅकिंग करून दिलं आहे सगळं मला. जे मी सगळं निघणार होतो तर पॅकिंग वगैरे सगळं A to Z इवन मोठं ब्लॉगिंग सेटअप पण त्यानेच करून दिलेलं मला. त्याची पण खूप यायची इच्छा आहे. त्याला बोलणार आहे मी आता तू एक्सपल्स घे आपण जाऊ. दादा तू बघत असशील ना नेक्स्ट टाईम आपण पुढच्या 2 वर्षामध्ये इथं पुन्हा रिटर्न होतो आहे. वेळासला येऊन पोचलेलो आहे. वेळास अंजरलेच्या अलीकडचा वेळास हा. हो केळशी मार्गेच ते सरळच आहे ना तेच. धन्यवाद. लोक कॅमेरा बघून खुश होतात. ही गोष्ट मी नोटीस केली आहे आणि त्यांना बघून मला अजून बरं वाटतं. काल पण असंच झालं, आज पण असंच झालं. आज पण 2-3 ठिकाणी दिसलं पण मी तेव्हा माझा कॅमेरा तेव्हा माझा कॅमेरा चालू नव्हता म्हणून मी शूट नाही करू शकलो. बट लोक खरंच खूप म्हणजे ॲक्च्युली कोकणातली लोक खरंच खूप प्रेमळ आहेत. आम्ही सतत जंगलातूनच चाललो असं वाटते मला. रस्ता तसा खराबच आहे. काय घनदाट जंगल. रात्रीचं इथे येणं म्हणजे एकदम मोदको दावत सीधा. जे हिंदीमध्ये बोलतोय मी पण समजून घ्या माझे भावना समजून घ्या तुम्ही. पण तरी काय हरकत नाही. आपण यासाठी तर एवढं सगळं अट्टास केलेला आहे. आपल्याला हेच तर बघायचं होतं म्हणून तरी इथं आलो आहे. कोणीच येत नाही या रस्त्याला. फक्त मला 3-4 माणसं दिसले पण ते गावकरीच होते इकडचे. पण बाकी पर्यटक असं म्हणून कोणी नाही येते. हे बघा शेती लावलेली आहे. मला काहीच माहिती नाही आहे. शेतीचं शून्य नॉलेज आहे मला. हे फुलांचं पण मला माहिती नाही फुलांची नावं काय पण बघायला छान वाटतं. ते थोडे पर्पल आणि पिंकिश बोलू शकतो असे फुलं आहे ते. तुम्हाला माहीत असेल नावं तर प्लीज कमेंट करून सांगा मला खाली. काय बोलते मजा आहेत. इथं थांबलो आहे. देवारे म्हणून आहे इकडे. प्रीतमच्या गाडीचं पेट्रोल संपलं आहे म्हणून या इथे थोडं मिळतं पेट्रोल तर देतील ते पेट्रोल. तू पेट्रोल भरतो मग निघूयात. पुढचा स्टॉप दापोली असणार. 2 बॉटल टाकलेले आहेत आपण बोलू पेट्रोलचे. जायगा ना अभी बीच में लेकिन जहाँ मिलेगा ना भरूंगा. सध्या आपण पोचलेलो आहोत केळशी या गावात. कोणी केळशीकर असाल तर हाय करा कमेंटमध्ये. आता दापोली फक्त आहे 35 किलोमीटर इथून. एक पुढे 2 फाटेला फुटणार आहेत. एक अंजारले मार्गे दापोली, एक नॉर्मल मेन कन्व्हेन्शनल रूट आहे. 3 वर्षानंतर मी पुन्हा इकडे आलेलो आहे
आणि तुम्ही बघा हा नजारा काय भारी वाटतो. अरे आंधरलेवरून जायचं होतं आपल्याला, आपण वाय 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 मगाशी तुम्ही बघितलं असाल त्या लोकांना राईट मारायचं होतं, त्या लोकांनी लेफ्ट मारलात. आता अंदरले गावात आपण जाऊ शकत नाही, आपण नॉर्मल रूटने जायला लागणार आपल्याला. आणि त्यात आपल्याला मला माहिती आहे ॲज युजली त्या गर्दी मिळणार आहे. गर्दी म्हणजे ॲटलीस्ट थोडंफार रहदारी असणार. जसं आपण बाकीच्या ठिकाणी बघितलेलं की काहीच रहदारी नव्हती, फक्त आपणच जात होतो तिकडे, आम्हीच सगळे जात होतो. बट इथे रहदारी असणार आता. ठीक आहे, काय हरकत नाही. हा आपण रस्ता कधीतरी एक्सप्लोर करून बघू आपण. तुम्ही बघा, तुम्ही एन्जॉय करा, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. चालवणार मी आहे, मस्त तुम्ही टी व्हीवर लावा. मला तर असं वाटतं ना, माझा व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर बघू नका, माझा व्हिडिओ तुम्ही टी व्हीवर बघा. हो, लालपरीमुळे आपण अडकलेलो आहोत. थांबा, नाही अडकलो नाही, निघेल. थोडा रस्ता छोटा असल्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे, पण काय हरकत नाही. काढतो आहे बाबा, ST वाला काढतो आहे आपला मार्ग बरोबर. ही इज अ प्रो, ब्रो इज प्रो. काय मस्त व्ह्यू आहे यार, दिल खुश करून टाकलं माझा, दिल खुश करून टाकलं. वाव, तुम्हाला मी वरून दाखवतो कसं वाटतं सांगा मला. व्हॉट अ व्ह्यू मॅन, येस, काय व्ह्यू आहे. हरणे बंदर, दापोली. इथं आपण पोचलेलो आहोत सध्या दापोलीच्या हरणे बीचवरती, तुम्ही बघू शकता. आता इथून संध्याकाळ चालले आणि माझे सगळे को रायडर सगळे पुढे निघून गेलेले आहेत. तर मला पण त्यांना कॅचअप करणं गरजेचं आहे. पण बीचवर भरपूर लोकांची गर्दी आहे. आता आपण दापोलीत पोहोचलेलो आहोत. इथे आपण पेट्रोल भरून घेऊयात. एकच पॉईंट आहे सध्या पेट्रोल. इथून आता दापोली जेट्टी 23 किलोमीटर लांब आहे. वाजल्या 7:30. वळण वाट आहे सगळीकडे. गुहागरला थांबायचा प्लॅन बनवला आहे आम्ही. बघू 9 वाजेपर्यंत पोहोचलो तर चांगलीच गोष्ट आहे. विठाई प्लीज थोडी जागा दे रे बाबा जायला आम्हाला. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगा. चला मग तर मी तुम्हाला डायरेक्ट दाभोळ जेट्टीलाच भेटतो. सध्या पोहोचलेले आपण दाभोळ धोपवे फेरीबोट सेवा. दाभोळ जेट्टीजवळ धोपावेला आपल्याला तिथे सोडणार आहे ही फेरी. हळूहळू जायचं आहे. आपल्याला 2 को रायडर मिळालेले आहेत, म्हणजे आपल्यासारखेच कोर आहेत. ते पुण्यावरून आलेत, आपण मुंबईवरून आलो. तर बघू कितपर्यंत आपण साथमध्ये असू, सोबत असू. तर कुठं राहायचं, कुठं प्लॅन कुठे आहे राहायचा प्लॅन गुहागरमध्येच आहे. गुहागर आमचा पण तेच आहे, पर्याय नाही आमच्याकडे म्हणून. चला मग. आमच्याकडे पण नाही आहे. त्यांच्याकडे पण नाही, आमच्याकडे पण नाही. रात्र भरपूर झाल्याने तर रात्री ट्रॅव्हल करणं खरंच डेंजरस आहे थोडंसं. चला मग आपण भेटू नंतर. पूर्ण गुहागर फुल आहे आज. 1-1.5 तास झाले शोधतोय आम्ही. बघू कुठं रूम मिळाला तर तिथे तुम्हाला भेटून सांगेलच मी. भरपूर थंडी आहे सध्या. मनोज भाईची गाडी पंक्चर झालेली आहे. मी हवा भरण्याचा प्रयत्न पण केला, बट काहीच हवा भरली जात नाही आहे. आणि आम्ही मिडल ऑफ नोवेअर उभा आहोत रस्त्यावरती असंच. यावेळी मला एक्झॅक्ट काही सांगता नाही आलं. जवळजवळ 11:15 वाजलेले. आमच्याकडे राहायला रूम नव्हता. सोबत मनोजची गाडी पंक्चर झालेली. इथे एक हायवेसारखाच होता रस्ता, परंतु हायवेला भरपूर कमी गर्दी होती. ती रहदारी कमीच होती. आणि सोबत लोकांनी विचारलं आम्हाला, 2-3 लोकांनी हेल्प करायचा प्रयत्न केला. समोर जो माणूस आहे त्यांनी भरपूर हेल्प केली आम्हाला. पण परंतु एक लेडीज असल्यामुळे आम्हाला काही रिस्क घेता नाही आली आणि आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो. फायनली पोहोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनजवळ. कसं तरी एक ठिकाणी मिळालं आम्हाला. साका कदम होमस्टे जे आहे ते आहे. आणि इथेही माझा भाऊच कामाला आला, माझ्या दादा. थँक्यू दादा. फायनली आम्हाला एक कॉटेज मिळालं आहे. सगळं एक रूम वगैरे काही नाही आहे, एक नॉर्मल कॉटेज आहे. तुम्हाला दाखवतो, एक हॉलसारखं. त्यात आम्हाला 5 असा बेड दिलेला आहे झोपायला. ॲटलिस्ट नथिंग इज बेटर दॅन समथिंग. हे मन खरंच बघत ना, प्रत्यक्षात उतरताना बघतोय मी. काहीतरी खरंच हवं होतं. एक आम्ही आउट ऑफ नोवेअर होतो, आउट ऑफ नोवेअर. आणि थोडंसं देवाने कृपा केली
दादाने जरा नंबर शोधून काढला, फोन केला आणि झालं आमचं काम. ठीक आहे, उद्या सकाळी 10 वाजता चेकआउट आहे आणि सकाळी ब्रेकफास्ट पण इन्क्लूड आहे, म्हणून काय एवढं काय टेन्शन नाही सकाळचं नाश्त्याचं. पण आता जेवायला काही नाही आहे, तरी ठीक आहे, आम्ही लोक मॅनेज करू शकतो. आमच्याकडे थोडंसं स्नॅक्स आहेत, आम्ही ते स्नॅक्सवरती होऊन जाईल आमचं काम. चला तर मग आजसाठी एवढंच. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण उद्या सकाळी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.